बघा, मी वारंवार सांगतो, एकनाथ शिंदेने सुद्धा डोनाल्ड यात्रा करा. हे कशा करता काढतात? त्यांना कळतं का युद्ध आणि युद्धबंदी आणि शस्त्रसंधी काय असते यातला फरक कळतो का? एका पक्ष फोडण्या एवढं किंवा आमदार खासदार विकत घेण्या इतकं सोपं आहे का? युद्धविराम केला डोनाल्ड ट्रम्पने तुमचा. तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून खाली आणि गप्प बसा म्हटले मोदीला, आणि तुम्ही मोदीचे सैन्य वेशातले कपडे टाकून घालून त्याला सलाम करता. लाज वाटत नाही तुम्हाला? हा विजय शहा नावाचा जो माणूस आहे, याने अशा प्रकारची अनेक विधानं यापूर्वी केली. मध्य प्रदेशमध्ये जातीय दंगली घडवणं, हिंदू मुसलमानामध्ये भांडणं लावणं, अशा प्रकारची टोकाची विधानं करणं, यासाठी विजय शहा खूप प्रसिद्ध आहे. ज्या सोफिया कुरेशी यांची नियुक्ती संरक्षण मंत्रालयानं केली, जगाला दाखवण्यासाठी की आम्ही किती सेक्युलर आहोत, आणि ती सोफिया कुरेशी जी आहे तिचं संपूर्ण कुटुंब झाशीच्या राणीच्या युद्धापासून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लढते आहे. अशा सोफिया कुरेशीला पाकिस्तानची किंवा आतंकवाद्याची बहीण म्हणणं यासारखा मोठा राष्ट्रद्रोह नाही. खरं म्हणजे नरेंद्र मोदी हे खरे राष्ट्रभक्त प्रधानमंत्री असतील आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री खरोखर राष्ट्रभक्त असतील, त्यांनी या विजय शहाची हकालपट्टी करून त्याला अटक केली पाहिजे. राष्ट्रद्रोहाच्या फालतू गुन्ह्याखाली अनेकांना अटका झाल्या मधल्या काळामध्ये. मग हा विजय शहा तुमचा मोदींचा जावई लागतो का? काय आहे? हायकोर्टाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हायकोर्टाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सुद्धा हा माणूस मंत्रिमंडळात कसा? याच माणसानं शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नीविरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे अपशब्द काढले होते. माहिती आहे का तुम्हाला? याच विजय शहा शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नीविरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे घृणास्पद विधानं पूर्वी केलेली आहेत, तरी त्याला प्रोटेक्शन कोणाचं? आणि आज त्याने सोफिया कुरेशी विरुद्ध, म्हणजे अख्खा देश ज्या सोफिया कुरेशीला मानवंदना देतोय, की एक लढवई महिला आपल्या हवाई दलात आहे, सैन्यात आहे, जी भारताचं नेतृत्व करते, म्हणजे इतका कचरा तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करता. विजय शहाला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे. आणि नुसतं बरखास्त नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची त्यांच्या पक्षातून सुद्धा हकालपट्टी केली पाहिजे. ही मागणी आम्ही सगळेच करतो, पण भाजपा करणार नाही. भाजपने संपूर्ण देशात तिरंगा यात्रेचं आयोजन केलं आहे. या सगळ्या नाही, कशा करता तिरंगा यात्रा काढण्याचं कारण काय? कसलं श्रेय? शस्त्रसंधीचं श्रेय, माघारीचं श्रेय? म्हणजे ह्या जागतिक युद्धाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की युद्धविराम, माघार, शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो. शस्त्रसंधी हा विजय कसा काय असू शकतो? युद्धविराम दुसऱ्याच्या हस्तक्षेपानं झालेला ट्रम्पच्या, म्हणजे ह्यांची काय डोकी वगैरे फिरली आहेत का? अख्खा देशाला धक्का बसलाय तुमच्या माघारीमुळे, तुमच्या युद्धविरामामुळे, तुमच्या शस्त्रसंधीमुळे, तुमच्या कचखाऊ धोरणामुळे. आणि हे बिंडोक सगळे तिरंगा यात्रा काढतात. मी काल सांगितलं ह्यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे. या लोकांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे आणि तिरंगा नाही, अमेरिकेचा झेंडा हातात घेतला पाहिजे. आणि सुरुवात कुठून केली पाहिजे? तर दिल्लीमध्ये जे अमेरिकन वकालत आहे तिथून सुरुवात करायची आणि अमेरिकेपर्यंत, व्हाईट हाऊसपर्यंत चालत जायची. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, JP नड्डा, डोनाल्ड यात्रा चलाई आप, डोनाल्ड यात्रा. पण राऊत याच तिरंगा यात्रेला काँग्रेसने उत्तर द्यायचं ठरवलंय. काँग्रेसही अशाच पद्धतीने. बघा, काँग्रेस काय करते त्याच्याविषयी मला म्हणा, मी माझ्या भावना सांगितल्या. हे डोनाल्ड यात्राच काढू शकतात,
तिरंगा हातात धरण्याची यांची कुवत संपलेली आहे, लायकी संपलेली आहे. त्यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता राहिलेला नाही. डोनाल्ड यात्रा, आम्ही परत सांगतो, आणि डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात. बरं का, गावात जत्रा असतात ना गावच्या, डोनाल्ड जत्रा भरवाव्यात. आणि त्यांनी सांगावं आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे, डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे. नाही, हेच डोनाल्ड ट्रम्प वारंवार असं सांगतात की त्यांच्यामुळं भारत आपलं 5वी वेळ आहे. काल सौदी अरेबियाला सुद्धा आले, इथेच सांगितलं, पण त्याला उत्तर नाही अजून मोदींचं. फिर मोदी आग हिंदुस्तान की तरफ आग उठाने वाले को छोड़ेंगे नहीं. और डोनाल्ड ट्रम्प तुमचे रोज कपडे काढतो आहे देशाच्या प्रधानमंत्र्याचे, मोदीचे नाही, देशाच्या प्रधानमंत्र्याचे, भारताच्या. आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही. एवढी फाटली. सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय म्हणून. डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय हे सांगायची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय, देशाच्या पंतप्रधानपदी आपण राहू नका. मेहरबानी करा. तुम्ही आणि अमित शहा या दोघांनी देशावर मेहरबानी करावी. नाही, शिंदेची शिवसेनेने सुद्धा काल तिरंगा रॅली ठाण्यामध्ये काढली. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे भाजपची जी त्याला महायुतीची रॅली म्हटलं गेलं, पण अजित पवार या तिरंगा रॅलीचा बघा, मी वारंवार सांगतो, एकनाथ शिंदेने सुद्धा डोनाल्ड यात्रा करा. हे कशा करता काढतात? त्यांना कळतं का युद्ध आणि युद्धबंदी आणि शस्त्रसंधी काय असते यातला फरक कळतो का? एका पक्ष फोडण्या एवढं किंवा आमदार खासदार विकत घेण्या इतकं सोपं आहे का? आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवणं आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही आहे. हो, शस्त्रसंधीला तुम्ही विजय मानता, ही तुमचा अक्कल. युद्धविराम केला डोनाल्ड ट्रम्पने तुमचा. तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून खाली आणि गप्प बसा म्हटले मोदीला. आणि तुम्ही मोदीचे सैन्य वेशातले कपडे टाकून घालून त्याला सलाम करता. लाज वाटत नाही तुम्हाला? तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसानघात केला. जे सैन्य तयारीत होतं लाहोर, कराची, रावळपिंडी, इस्लामाबादला धडक मारायला, तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि तिरंगा यात्रा काढताय. आता टिम्बी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा. मी येतोय बघायला जागा. टिम्बी नाका आहे ना त्यांचा, तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा. डोनाल्ड ट्रम्प आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा. आणि जो अमेरिकेचा जो दिवस असतो स्वातंत्र्य दिनाचा 4 जून आलाय जवळ, त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा. ही तुमची लायकी आहे. लाज वाटली पाहिजे. काय तिरंगा यात्रा काढतात, शस्त्रसंधी करतात आणि तिरंगा यात्रा काढतात, विजयाचा जल्लोष करतात. विजय कळतो का? 1971 साली आम्ही विजय जल्लोष पाहिला. आम्ही होतो, आम्ही तरुण होतो, विद्यार्थी होतो. 1971 साली आम्ही विजय यात्रा काढली. आम्ही जिंकलो. 92,000 पाकिस्तानी सैन्याने गुडघे टेकले आमच्या सैन्यासमोर, जगजीत सिंग अरोरा समोर, लेफ्टनंट जनरल. तेव्हा टीव्ही नव्हते. आम्ही रोमांचित झालो होतो. आता रोमांचित व्हावं असं काय झालं आहे? बलुचिस्तान तयार होतं स्वतंत्र व्हायला, फक्त त्यांना भारताची मदत हवी. तुम्ही फक्त या, तेवढी सुद्धा हिंमत दाखवू शकले नाही. डोनाल्ड ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत तुमच्यात नाही. चीन घुसलाय. 27 गावांची नावं बदलली काल. हिंमत नाही. मिस्टर मोदी आणि मिस्टर अमित शहा राजीनामा द्या. तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल. पण रावसाहेब, अलीकडच्या काळात स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सगळ्या घटनाक्रमातून थोडेसे बाजूला झाले दिसतात. सगळीकडे फक्त मोदी परराष्ट्र मंत्री